जय हिंद मित्रांनो, मी दीपक पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, आज निफ्टीचा फायनल क्लोज जो आला 25,388 वरती. 25,388 वरती आजच्या दिवशी निफ्टीचा फायनल क्लोज आला. आणि आजची क्लोजिंग जर म्हटले ना, खूप छान. ठीक आहे, मार्केट आज खूप वरती गेलेलं होतं आपलं. म्हणजे 2 वाजता मार्केटमध्ये खूप मोठी रॅली आली. मग ही जी रॅली आली मार्केटमध्ये ती कशामुळे आली? बहुतेक जणांनी अंदाज बांधले. हे बघा, मार्केट कशा पद्धतीने चालतं हे जर तुम्हाला समजायला लागलं तर मग तुम्ही तो अनुमान लावणार नाही. लक्षात घ्यायचं आहे, स्ट्रक्चर मार्केटचं अतिशय महत्त्वाचं असतं. बहुतेक जण काय म्हणतात अशा मार्केटमध्ये ऑपरेटरने गेम केला, हा शब्द नेहमी ऐकतात बघा तुम्ही. मार्केटमध्ये ऑपरेटरने गेम केला असे शब्द कोण बोलणार समजून जायचं तुम्ही. ऑपरेटरने गेम केला. काही जण असं पण बोलतात की मार्केटमध्ये यावेळेला न्यूज आली, कारण की जेव्हा मार्केटवरती खाली जात असतं तेव्हा न्यूज खूप येत असतात मार्केटमध्ये, की न्यूजमुळेच मार्केटवरती गेला. किंवा नाही न्यूज आली काही, ऑपरेटरने गेमच केला मार्केटमध्ये, ऑपरेटरच मार्केटला वरती घेऊन गेला, अशा गोष्टी. तर मार्केटला समजून घ्यायचं असतं मित्रांनो, नेहमी लक्षात घ्या. आणि माझं सांगणं पण असतं तुम्हाला की मार्केटचं जे स्ट्रक्चर आहे त्याला समजून घेत चला. जो व्यक्ती मार्केटला व्यवस्थित समजून घेईल तो हे बोलणारच नाही ऑपरेटर गेम झालं, न्यूज झालं. हे बघा, न्यूजचा इम्पॅक्ट पडतो, मी असं म्हणत नाही. मार्केटवरती न्यूजचा नक्कीच पडतो इम्पॅक्ट, पण प्रत्येक दिवसाला न्यूज आहे मार्केटमध्ये. तुम्ही बघताय, एकही दिवस असा सुटलेला नाही की मार्केटमध्ये न्यूज नाही आहे. कोणती ना कोणती न्यूज येतच असते. अमेरिकेतली न्यूज आली, भारत देशामध्ये काही न्यूज आली. न्यूज खूप असतात मार्केटमध्ये. पण मार्केटचं स्ट्रक्चर पहिले समजून घ्या. मार्केटमध्ये होतं आहे काय, समजलं का? हे जर तुम्हाला समजलं तर तुमची ॲक्युरेसी अजून वाढून जाणार. आता काही जण माझ्या विरुद्ध पण जातील, काही अडचण नाही आहे. ठीक आहे, की हे तर असे काय सांगताय न्यूजमुळेच मार्केटवरती गेलं. ठीक आहे, तुम्ही तुमच्या ठिकाणी, मी माझ्या ठिकाणी. कोणी म्हणत असेल ऑपरेटर घेऊन गेलं मार्केटला वरती, तुम्ही तुमच्या ठिकाणी, मी माझ्या ठिकाणी. मी माझ्या पद्धतीने तुम्हाला सांगतोय. तुमच्या पद्धतीने वाटतं ना तुम्हाला की ऑपरेटर घेऊन जातो आहे मार्केटवरती, ऑपरेटर, बस संपलं. तुम्हाला वाटतं ना न्यूजने गेलेलं मार्केटवरती, न्यूजने गेलेलं, बस. एवढं टेन्शन घ्यायचं नाही त्याच्यामध्ये, समजलं. पण मार्केटचं स्ट्रक्चर समजून घ्या. आजची जी क्लोजिंग आलेली आहे ना मार्केटमध्ये, एकदम छान आलेली. मला जी क्लोजिंग पाहिजे होती मार्केटची, आणि आपण कालच्या ॲनालिसिसमध्ये पण म्हटलं होतं की मार्केटने एकतर ह्या लेवलच्या वरती जायला पाहिजे किंवा ही लेवल ब्रेक केली पाहिजे, तेव्हा आपल्याला मार्केटचा ट्रेंड समजेल. कारण की मी फॉलो करत असतो ट्रेंडला, प्राइस ॲक्शनला मी फॉलो करत असतो. मला बघायचं मार्केटचं स्ट्रक्चर कसं होतं इथे. बरोबर ते स्ट्रक्चर आपल्याला दिसलं, म्हणजे ही रिकव्हरी काय कमी नाही आहे, ही जास्त आहे. मार्केटने डायरेक्ट आपल्या ऑल टाईम हायलाच ब्रेक करून टाकलं, एवढी मोठी तेजी होती. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की डे लोपासून मार्केटमध्ये 500 पॉईंटची तेजी, 500 पॉईंटने मार्केट गेलेलं होतं वरती आज. आणि एकाच दिवसामध्ये खूप कमी वेळेला असं होत असतं की मार्केट एवढं तेजी दाखवतं. आता तेजीची वेगवेगळी कारणं असतात मित्रांनो, लक्षात घ्या. तुम्ही जेव्हा डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये जात असतात ना, या कन्सेप्ट तुम्हाला माहीत पाहिजे. जे काम करतात त्यांच्यासाठी तर फार महत्त्वाचं असतं. जे काम करत नाही आहे त्यांनी समजून नाही घेतलं तरी चालेल, काय अडचण नाही, कारण की ते त्याच्यामध्ये कामच करत नाही आहे. जसं इथं निफ्टीचं आपण ॲनालिसिस करतो आहे, कोणी जर निफ्टीमध्ये कामच करत नाही, त्याला एक कन्सेप्ट नाही समजली, काही अडचण नाही आहे, टेन्शन घ्यायचं नाही. तुम्ही स्टॉकमध्ये स्विंग करताय ना, काम करत राहते ते मस्तपैकी. नाही समजलं तरी नाही, पण जे काम करताय ना, कमीत कमी त्यांना तरी माहीत पाहिजे की मार्केट कसं वरती जात आहे. आता आजचं मार्केट वरती जाण्याचं मेन कारण काय ते मी तुम्हाला इथे आता एक्सप्लेन करतो. सकाळच्या वेळी आपण काय म्हटलो होतो की मार्केट एका रेंजमध्ये थांबत असेल, एका लेवलला ब्रेक करत असेल तर तिथे शॉर्ट कवरिंग येऊ शकते. आज एक्सपायरीचा दिवस असतो, समजलं का? आज कॉन्ट्रॅक्ट जे असतात त्याची काय असते, एक एक्सपायरी असते. जेव्हा आपण डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये येत असतो ना, तिथे काम चालतं कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने. ते कॉन्ट्रॅक्ट एक्सपायर होत असतात आजच्या दिवशी. मग त्या ठिकाणी संभावना जास्त असते की मार्केट एक साईडला जाऊ शकतं, मग ते वरती जाऊ शकतं किंवा खाली पण जाऊ शकतं. शॉर्ट पण कवर होऊ शकतात किंवा लॉंग अनवाइंडिंग पण त्या ठिकाणी होऊ शकते. दोन्ही पॉसिबिलिटी असतात. असं मी म्हणत नाही की मार्केट वरतीच जाणार, पण ते गेलं आज. आता कोणाला सांगून गेलं की नाही, तुम्ही जर 5 मिनिटांच्या टाईम फ्रेममध्ये गेले, आपण जाणारच तसं. ती 5 मिनिटांची जी कॅन्डल होती ना, तिने काहीच वेळ लावला नाही, इतकी स्पीडने वरती गेलेली होती. म्हणजे कोणाला वेळ पण मिळाला नाही, समजलं ना. ते शॉर्ट इतके कवर झाले तिथे की कोणालाही वेळ मिळाला नाही. मार्केट ताबडतोब वरती निघून गेलेलं होतं. आपल्यासाठी चांगलंच आहे ते, की आपलं मार्केट वरती जात आहे तर चांगलंच आहे. आता जे स्ट्रक्चर आपल्याला पाहिजे होतं ते तसं झालेलं आहे इथे, समजलं ना.
ते झालेलं आहे तयार. इथे शॉर्ट कव्हर झाले आजच्या दिवशी, लक्षात घ्या. मार्केटमध्ये काय झालं आजच्या दिवशी, शॉर्ट कव्हर झाले. आता शॉर्ट कव्हर होणे म्हणजे काय, आपण सकाळच्या वेळेला होतो 25,000वरती बघा, इथे पण शॉर्ट होते. म्हणजे काय, इथे पण होते कॉल रायटर, या स्ट्राईकवरती पण कॉल रायटर होते. त्यानंतर 25,100 या स्ट्राईकवरती पण कॉल रायटर होते. 25,200 या स्ट्राईकवरती पण कोण होतं, कॉल रायटरच होतं. हेवी कॉल रायटिंग होती प्रत्येक स्ट्राईकवरती. 25,000वरती पुट रायटर होते सकाळच्या वेळेला. नंतर काय चाललं, मार्केट बघा खूप वेळ मार्केटने एकाच रेंजमध्ये घालवला होता आणि त्यानंतर मग हे शॉर्ट जेव्हा कव्हर झाले तेव्हा मार्केट वरती गेलेलं होतं. आता त्याच्यामध्ये पण मोठा अभ्यास आहे, मला तेवढं एक्सप्लेन करता येणार नाही इथे. कसं वरती जाणार, ते का जात असतं, त्याचा पण खूप मोठा अभ्यास आहे. त्याच्या डीपलीमध्ये जर गेलो ना अजून, त्याचा पण अभ्यास आहे. पण इथे थोडक्यात सांगतो तुम्हाला की इथे ज्या सेलच्या पोझिशन असतात, ज्यांनी सेल केलेलं असतं ते इथे काय बाय करायला लागतात. त्यांनी बाय केलं म्हणजे काय, मार्केट वरती जात असतं. मग आज जी शॉर्ट कव्हरिंग इथे आली, आपण त्याला काय म्हणतो, शॉर्ट कव्हरिंग. ती शॉर्ट कव्हरिंग जबरदस्त होती आजच्या दिवशी. पूर्ण शॉर्ट इथे कव्हर झाले, त्यामुळे मार्केट आपलं वरती गेलेलं होतं. हे त्याचं काय मेन रिझन, हे त्याचं मेन रिझन. जेव्हा मार्केट वरती जाताना तेव्हा न्यूज पण येतात मार्केटमध्ये की ही न्यूज आली होती त्यामुळे मार्केट वरती गेलं. मार्केट क्रॅश होऊन जातं, त्यानंतर मग मार्केटमध्ये न्यूज पण येतात की ह्या कारणामुळे मार्केट, अशी अनेक कारणे येत असतात. आपण फोकस कशावरती करायचं, लॉजिकवरती, की मार्केटमध्ये ही रॅली येण्याचं कारण काय मेन, ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. आणि हे स्ट्रक्चर आता खूप छान बनलं. जसं मार्केटने इथे वेळ घालवला होता बघा ह्या रेंजमध्ये, इथून जेव्हा ब्रेकआउट दिला, एक शार्प रॅली होती मार्केटमध्ये. मार्केटने एक डिप पण दिला होता इथे. आपल्याला इथे ट्रेंड माहीत नव्हता कुठे जाईल मार्केटचा, समजलं का, मार्केट माहीत नाही आपल्याला इथून कुठे जाईल. त्यामुळे तर म्हणत होतो मी काल की जर याच्यावरती क्लोज येत असेल तर आपल्यासाठी चांगलं, मार्केटवरती जाऊ शकतं. किंवा या स्विंग लोला ब्रेक करत असेल मार्केट तर ते खाली येणार, मार्केटचा ट्रेंड इथे निगेटिव्ह होणार, स्ट्रक्चर इथे निगेटिव्ह होतं आहे. पण मार्केटने काय केलं, आजच्या दिवशी या रेजिस्टन्सला ब्रेक करून टाकलं. हा जो रेजिस्टन्स आहे ना त्याला ब्रेक करून टाकलं आणि आपल्या ऑल टाईम हायला पण ब्रेक केलेलं आहे. आणि त्या ऑल टाईम हायच्या वरतीच क्लोजिंग आहे आजची. 25,388 ही मार्केटची झाली क्लोजिंग. पहिला ऑल टाईम हाय 25,333 आणि नवीन ऑल टाईम हाय कोणता, आता ह्या कॅन्डलचा हाय आपण बघू, 25,433. 25,433चा पहिला ऑल टाईम आहे आपला 25,333. बघा मग ही तेजी मार्केटमध्ये कशी होती, जबरदस्त तेजी. एवढी मोठी रॅली मार्केटने दिली. सुरुवातीला डिप दिला, नंतर जी बाईंग आली ना मार्केटने ऑल टाईम हायला पण ब्रेक करून टाकलं, शार्पवरती गेलेलं होतं. आणि खूप दिवसानंतर अशी शॉर्ट कव्हरिंग रॅली माझ्या मते सर्वांनी बघितलेली आहे. आता जर कोणी 2021मध्ये मार्केटमध्ये असेल तर ह्या 2021 सालामध्ये खूप अशा रॅली यायच्या आणि त्या पण एक्सपायरीच्या दिवशी खास करून. हे असं मार्केट जे जाताना शक्यतो करून शॉर्ट कव्हरिंग जे होत असते ती एक्सपायरीच्या दिवशी होत असते, जेव्हा ऑप्शन कॉन्ट्रॅक्टची एक्सपायरी असते तेव्हा. वीकली एक्सपायरी असतात किंवा मंथली एक्सपायरी असतात, तेव्हा अशी रॅली आपल्याला जास्त करून येताना दिसते, ही शॉर्ट कव्हरिंग रॅली. जसं काही वेळेला मार्केट आहे ना 25,000, 25,050, 25,950 ह्या रेंजमध्येच थांबतं, साईडवेज होऊन जात असतं आणि तिथेच एक्सपायर होऊन जात असतं. असं पण होतं काही वेळेला, समजलं का. पण काही वेळेला अशी शॉर्ट कव्हरिंग पण मार्केटमध्ये येत असते. आजची जी रॅली होती ना ती शॉर्ट कव्हरिंगमुळे होते, लक्षात घ्यायचं सर्वांनी, समजलं. आता इथून पुढे मार्केट कसं जाऊ शकतं, हा मोमेंटम जर कंटिन्यू राहिला तर इथे खूप छान पद्धतीने मार्केट पुन्हा वरती जाऊ शकतं, अजून वरती जाऊ शकतं मार्केट. संभावना आहे मार्केटची अजून वरती जाण्याची. गेलं तर ते 25,650 ते 25,700च्या आसपास पण जाऊ शकतं. या लेवल पण पुढे निफ्टीमध्ये येऊ शकतात. आपलं मार्केट वीक नाही आहे, नेहमी सांगतो मी तुम्हाला. बघा आपलं मार्केट बुलिश आहे, हा शब्द माझा प्रत्येक वेळेला असतोच, कारण की मी प्राईसच्या स्ट्रक्चरला बघत असतो. जोपर्यंत मार्केटमध्ये काही निगेटिव्ह ट्रेंड दिसत नाही, मला ट्रेंडला फॉलो करायचं पहिले. जर निगेटिव्ह स्ट्रक्चरच मला दिसत नाही तर मी कसं म्हणणार की मार्केट माझं खाली येतं आहे. 1-2 कॅन्डल बघून तर नाही म्हणणार मी, किंवा एखादा कॅन्डलस्टिक पॅटर्न मला दिसतोय त्यावरून नाही म्हणणार मी की माझं मार्केट निगेटिव्ह होतं आहे. मला पाहिजे परफेक्ट रिव्हर्सल. माझा ट्रेंड इंटॅक्ट आहे, अप ट्रेंडमध्ये मार्केट जातं आहे तोपर्यंत त्या मार्केटला मी बुलिशच म्हणणार, अप ट्रेंडमध्ये जातं आहे असंच म्हणणार मी.
त्याला असं म्हणणार नाही की मार्केट डाऊन ट्रेंडमध्ये येतं आता, नाही. एक दोन कॅन्डल बघून तसं स्ट्रक्चरच चार्टवरती तयार होत नाही आहे. तर आपण कसं म्हणायचं की मार्केट डाऊन ट्रेंडमध्ये जातं? नाही. शॉर्ट टर्मसाठी विकनेस मार्केटमध्ये नेहमी येत असतो, पण ती संधी असते. आजकालचं आपलं मार्केट तसंच आहे की मार्केटमध्ये जो डिप येतो ना, ती मार्केटमध्ये संधी आपल्यासाठी. मग त्या संधीचा फायदा आपल्याला घ्यायचा असतो. स्टॉकमध्ये नसेल संधी, तुम्ही ETF द्वारे पण घेऊ शकतात. समजलं का? आणि बहुतेक जणांना आज समजलेलं पण असेल की आज पण ETF कसे चाललेले होते. ठीक आहे. आता 1-2% प्रॉफिट, हे 2% प्रॉफिट आहे ना, खूप लोकांना कमी वाटतं एका दिवसामध्ये, पण माझ्यासाठी खूप जास्त आहे प्रॉफिट. समजलं का? खूप जास्त आहे. बहुतेक जण म्हणतात नाही हे 2% काय हो, आम्ही ऑप्शनमध्ये एका दिवसाला 100%, 200% प्रॉफिट बनवतो. खूप छान आहे, बनवा, काही अडचण नाही आहे. उलट आनंद आहे त्याच्यामध्ये की तुम्ही एका दिवसाला 100-200% प्रॉफिट बनवताय. पण हे एकदम सेफ आहे, लक्षात घ्या. हे जे प्रॉफिट आहे ना 2% बनतं आहे, एकदम सेफ आहे मार्केटमध्ये. आणि अशा पद्धतीने जो जाईल ना मार्केटमध्ये, तो नेहमी मार्केटमध्ये टिकून राहणार आणि कंटिन्युअसली पैसा बनवत जाणार. थोडा थोडा का होईना मार्केटमधून काढत जाणार. पण जी व्यक्ती म्हणेल ना मी की 100-200% प्रॉफिट एका दिवसात बनवतो, ती दुसऱ्या दिवशी खूप मोठा देऊन येते मार्केटला. आणि मार्केटमध्ये हे होतच असतं, हे सर्वांना माहीत आहे. पुन्हा एकदा सांगतो. ठीक आहे, तर मार्केटचं स्ट्रक्चर खूप छान आहे मित्रांनो. मार्केटची क्लोजिंग पण छान आलेली आहे. ऑल टाईम हायला इथे ब्रेक केलेलं आहे मार्केटने. म्हणजे हा जो रेजिस्टन्स होता 25,333चा, तो पण मार्केटने इथे ब्रेक केलेला आहे आणि एक नवीन ऑल टाईम हाय बनवला. आता मार्केटसाठी वरती रेजिस्टन्स नाही तसं बघितलं तर, मी एक फक्त कॅल्क्युलेशन करून तुम्हाला सांगितलं की 25,650 ते 25,700पर्यंत मार्केट जायला पाहिजे. हा रेजिस्टन्स आहे का? नाही. जाऊ शकतं त्या फ्लोमध्ये. जसं मार्केटने ही रॅली दिली होती ना, अशी एक डीप मारला होता, एक इम्पल्स वेव, एक करेक्टिव्ह वेव, तशाच पद्धतीने एक असा इम्पल्स वेव इथे बनवू शकतो. हे माझं कॅल्क्युलेशन. त्यामुळे म्हणतो आहे की या लेवल पण निफ्टीमध्ये येणाऱ्या दिवसांमध्ये येऊ शकतात. हा मोमेंटम कंटिन्यू राहत असेल तर जाऊ शकतं वरती. मग जायला जाणार का? ते नाही जाऊ शकत, इथूनच खाली येऊ शकतं. उद्या असं पण होऊ शकतं हे की उद्या इथे मोठी निगेटिव्ह कॅन्डल बनताना दिसणार, पुन्हा दुसऱ्या दिवशी पण निगेटिव्ह कॅन्डल बनेल, पुन्हा तिसऱ्या दिवशी पण निगेटिव्ह कॅन्डल बनेल, असं पण येऊ शकतं मार्केट खाली. मार्केट सुप्रीम असतं, मार्केटमध्ये व्हायला काही पण होऊ शकतं. माझा नेहमी शब्द असतो हा, सुप्रीम. सकाळी कोण म्हटलं होतं की एवढे मोठी शॉर्ट कवरिंग येऊ शकते मार्केटमध्ये? नाही, कोणीही सांगू शकत नाही त्याचं, केव्हा काही होऊ शकतं मार्केटमध्ये. त्यामुळे मार्केट जसं चालतं आहे ना, त्या पद्धतीने आपल्याला काम करावं लागतं, तसंच चालावं लागतं. असं म्हणता येणार नाही की मी म्हणतो आहे म्हणून मार्केटवरती जाणार किंवा मी म्हणतो आहे म्हणून मार्केट खाली येणार, असं कधी होत नाही. मार्केटच्या ट्रेंडनुसार आपल्याला काम करावं लागतं. त्याच्या पद्धतीने जर आपण चाललो तर ते चांगलं असतं. उलट त्याच्या अपोजिट जायला नको, फक्त एवढं लक्षात ठेवायचं आपण. समजलं का? आता उद्यासाठी तर ही लेवल सपोर्टचं काम करेलच, 25,333, जो पहिला ऑल टाईम हाय होता, बरोबर. तो जर ब्रेक झाला ना, ह्या लेवल ज्या म्हणतोय ना मी तुम्हाला, आता ह्या लेवल ड्रॉ आहे, ह्याच लेवल इथे आता सपोर्टचं काम करतील. 25,077 हा पण मार्केटसाठी असेल सपोर्ट. त्यानंतर 25,850 हा पण असेल मार्केटसाठी सपोर्ट. या दोन लेवल आता मार्केटसाठी काम करणार इथे. आता बघूया मार्केट ह्या लेवलपर्यंत पुन्हा येऊन जातं की ते आता पुन्हा नवीन लेवल बनवत जातं. इथे संभावना जास्त आहे की वरती जाण्याची मार्केटची. समजलं का? संभावना जास्त बनते मार्केटची वरती जाण्याची, पण सांगता येत नाही, ते खाली पण येऊ शकतं. मग खाली आलं तर ह्या लेवल 25,077 आणि 25,850 आणि 25,850 ह्या लेवल पण इथे काम करू शकतात. सकाळच्या वेळेला मिड कॅप आणि स्मॉल कॅप तर प्लसमध्येच होते. तुम्ही पण बघत असाल, जवळजवळ 9:30च्या दरम्यान जर बघितलं ना, मिड कॅप इंडेक्स 600 पॉईंटने प्लसमध्ये होता, पण नंतर तो खाली आला 300 पॉईंटवरती, पुन्हा प्लसमध्ये झाला होता. नंतर पुन्हा मिड कॅपमध्ये पण तेजी आली होती. खूप सारे स्टॉक होते, त्यांच्यामध्ये पण बाईंग व्हायला लागली. रिलायन्समध्ये बाईंग झाली, रिलायन्ससारखा स्टॉक होता त्याच्यामध्ये पण जबरदस्त बाईंग झाली होती. असा सपोर्ट जर मार्केटला राहिलं ना, स्टॉकचा पण, HDFC बँकेचा म्हणा, ॲक्सिस बँक, ICICI बँक, SBI, रिलायन्स, या सर्व स्टॉकचा जर सपोर्ट राहिला तर मार्केट अजून इथे तेजी दाखवू शकतं. आपल्याला मार्केटमध्ये अजून तेजी येऊ शकते, कारण की एका इंडेक्सला ड्राईव्ह करणारं कोण असतं? स्टॉक असतात. नेहमी लक्षात ठेवायचं. मार्केटमध्ये कोणकोणत्या कारणांमुळे तेजी येत असते हे तुम्हाला समजलं पाहिजे, की इंडेक्सला चालवणारे स्टॉक पण असतात. त्या स्टॉकमध्ये तेजी आली तर इंडेक्स पण वरती जात असतो. त्यानंतर जेव्हा आपण डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये असतो त्या ठिकाणी जे शॉर्ट असतात ते शॉर्ट कवर झाले तर त्यामुळे पण मार्केटमध्ये तेजी येत असते.
दोन्ही कारणं असतात, ते लक्षात ठेवायचं सर्वांनी. समजलं सर्वांना? ह्या आपल्या लेवल होत्या डेली टाईम फ्रेमवरती. आता आपण काही महत्त्वाचे लेवल बघूया 5 मिनिटांमध्ये. आपण थोडं 5 मिनिटांमध्ये जाऊन चार्टचं ॲनालिसिस करू. सकाळच्या वेळेचं मार्केट हे असं होतं. आता मला तुम्ही सांगायचं आहे की तुम्ही जे यूट्यूबवरती बघत असतात की एखाद्या यूट्यूबरने एवढं प्रॉफिट बनवलं, साईडवेज मार्केटमध्ये पण प्रॉफिट बनवलं. साईडवेज मार्केटमध्ये प्रॉफिट कोण बनवू शकतो? एक रायटर बनवू शकतो फक्त, जो ऑप्शनला राईट करतोय. समजलं ना? जो ऑप्शनला राईट करतोय ती व्यक्ती इथे पैसा बनवू शकते. जो ऑप्शन बाईंग करत असतो अशा मार्केटमध्ये ती काय पैसा बनवणार? इथे तर नुकसानच आहे. बघा, तुम्ही एंट्री घेतली, मार्केटवरती जात आहे, पुन्हा खाली येते, तुमचा स्टॉप लॉस हिट करेल. कोणी होल्ड केलेला असेल त्याचं प्रीमियम टिके होणार आहे. कारण की आज एक्सपायरीचा दिवस, त्यामध्ये ॲट द मनीवरती सर्वात जास्त टाईम व्हॅल्यू असते, बरोबर ना? तिथं प्रीमियम टिके होणार आहे. फायदा कोणाला होतो आहे? सेलरला होतो आहे. बायरला फायदा होत नाही आहे. बायर तर इथे काही जण काय करतात, ओव्हर ट्रेडिंग करून बसतात अशा जागेवरती. थोडं वरती चाललं की कॉल बाय करणार, पुन्हा खाली येऊन जातं, त्यांचा स्टॉप लॉस हिट करतं. पुन्हा वरती चाललं की पुन्हा कॉल बाय करणार, स्टॉप लॉस हिट होणार त्यांचा. अशा पद्धतीने मग अशा मार्केटमध्ये ना ऑप्शन बायरचा पैसा कधी बनत नाही, अजिबात बनत नाही. समजलं का? मग हा जो मूव आलेला होता, ही एवढी मोठी जी कॅन्डल इथे बनलेली दिसते तुम्हाला, ही ताबडतोब बनली होती, लक्षात घ्या. मी पण दुपारच्या वेळेला जवळजवळ 1 ते 1.5 तास माझा लॅपटॉप बंद करून ठेवत असतो. मी 1-1.5 तास बघत नाही, थोडा आराम करत असतो. 2 वाजता काही जण माझ्यासोबत येत असतात, त्यांच्यासोबत मी वेळ पण घालवतो इथे मार्केटमध्येच. समजलं का? त्यांना माहिती आहे ह्या ठिकाणी बघता बघता ही कॅन्डल बनून गेली अशी, ठीक आहे ना? मार्केटमध्ये चर्चा करताच ही एवढी मोठी कॅन्डल इथे बनून गेली, वेळ पण लावलं नाही. कोण असा व्यक्ती असेल की तो ताबडतोब याच्यामध्ये पडला? ती कॅन्डलच इथपर्यंत येऊन गेली ताबडतोब, वेळच नाही लावला तिने. इतकी जबरदस्त शॉर्ट कवरिंग या ठिकाणी झालेली होती, ताबडतोब मार्केटमध्ये ही कॅन्डल स्पीडने बनून गेली होती. हे काय झाले होते? शॉर्ट कवर झाले होते. लक्षात घ्या, इथे सेलरला जो पैसा बनवायचा होता तो सेलरने इथे बनवून टाकलेला होता. मग तुम्ही म्हणणार याच्यामध्ये सेलरने ट्रॅप झाले का? झाले. इथे सेलर पण ट्रॅप होत असतात. ज्यांनी एक 30-40 रुपयांचं प्रीमियम शॉर्ट केलेलं आहे किंवा 20 रुपयांचं प्रीमियम शॉर्ट केलेलं आहे किंवा ते अगोदरपासूनच शॉर्ट करून बसलेले आहेत, ते जर थांबलेले तर त्यांचा लॉसच आहे नक्की. मी जर म्हटलो, मी काय केलेलं आहे 25,100चा एक कॉल ऑप्शन मी इथे शॉर्ट करून बसलेलो, त्याचा प्रीमियम चालू आहे समजा 50 रुपयांचा. मला काय वाटतं की मार्केट इथेच एक्सपायर होऊन जाणार 25,000च्या आसपास. मार्केट काय 2500पर्यंत येत नाही. मला याचा पूर्ण फायदा होतो आहे, कारण की याच्यामध्ये पूर्ण टाईम व्हॅल्यूच आहे 50 रुपयांमध्ये. माझा 50 रुपयांचा फायदा. पण ती व्यक्ती ती जर थांबलेली असेल तर हे 50 रुपयांचं प्रीमियम जर 100 रुपयांवरती जात असेल तर तिला नुकसान होतं आहे. 50 रुपयांचं पुन्हा नुकसान होतं आहे त्याचं. त्या व्यक्तीचं काय होतं? इथे नुकसान होतं आहे, लक्षात घ्या. मग अशा अनेक व्यक्ती असतील की त्यांनी इथे कॉल राईट केलेले असतील, तर त्यांचा इथे लॉस झालेला आहे. समजलं का? आणि हे मार्केटवरती जाण्याचं कारण पण तेच आहे. जेव्हा एक ऑप्शन सेलर जो असतो ना, त्याला लॉस व्हायला लागतो ना, तो आपल्या पोझिशन एक्झिट करत असतो, अनवाइंड करत असतो. ते अनवाइंडिंग झालं की मग मार्केटवरती जात असतं. ज्या सेलच्या पोझिशन असतात त्यांच्या ते काय करतात? मग बाय करायला लागतात. बाय केलं म्हणजे मार्केट वरती जात असतं. तुम्ही बघायचं जाऊन, तुम्हाला जर ऑप्शन चेन रीड करता येत असेल, दुपारी तर दाखवली मी काही जणांना, ठीक आहे, ऑप्शन चेनवरती. काही जणांना समजतच नाही. आता कसं आहे, थोडं अवघड पण आहे. जेव्हा तुम्ही नवीन असतात ना, थोडं समजण्यासाठी अवघड असतात त्या गोष्टी. समजलं का? कोणी असू द्या त्या ठिकाणी थोडं अवघड जाणारच आहे. पूर्ण कॉल रायटर एक्झिट झालेले होते 25,000च्या स्ट्राईकवरचे. 24,900 वरती असणारे सर्व कॉल रायटर एक्झिट झाले. त्यांनी पोझिशन आपल्या अनवाइंड केल्या होत्या, त्यामुळे हे मार्केट वरती गेलेलं होतं. आपण याला म्हणत असतो शॉर्ट कव्हरिंग रॅली. समजलं का? याला काय म्हणतो असतो आपण? शॉर्ट कव्हरिंग. मार्केट एकदम स्पीडने वरती गेलेलं होतं, थांबलंच नाही, कंटिन्युअसली वरती गेलेलं होतं. हा जो टॉप बनवला ना मार्केटने 25,433चा, हा टॉप बनवला मार्केटने 25,433 इथे. इथून मग थोडंसं हे करेक्शन आलं, थोडं खाली आलं मार्केट. इथे बघा, समजेल तुम्हाला, शार्प वरती गेलेलं होतं. ही एवढी मोठी रॅली होती मार्केटमध्ये. ही रॅली येण्याचं कारण काय? शॉर्ट कव्हरिंग रॅली असते, लक्षात घ्या मित्रांनो. लॉजिक समजण्याचा प्रयत्न करा, माझा हाच उद्देश आहे. मला असं नाही म्हणायचं की कोणी म्हणत असेल न्यूजमुळे गेलं, कोणी म्हणतं फेडचं हे झालं, कोणी म्हणत असेल ऑपरेटरचं गेम आहे. तुमच्या पद्धतीने तुम्ही बरोबर, मग मी माझ्या पद्धतीने लॉजिक सांगतोय तुम्हाला मार्केटचं. हे वरती जाण्याचं कारण काय होतं मार्केटचं,
समजलं, या सर्वांना गोष्टी लक्षात आल्या, मार्केट आपलं का वरती गेलेलं होतं. आता पुढे जाऊया. मग आता इथून पुढे मार्केटसाठी लेवल कोणत्या महत्त्वाच्या असणार इंट्राडेसाठी ते आपल्याला बघायचं आहे, बरोबर ना. आता मार्केट थोडं खाली आलेलं होतं, तुम्हाला इथे दिसत असेल क्लोज 314, 25,314, पण तो आलेला आहे क्लोज 388चा. लक्षात घ्या, 25,388 म्हणजे ॲडजस्टेड प्राईस जी आली ना ती माझ्या मते या लेवलच्या आसपास आली. इथे 25,388 ती इथेच येणार माझ्या मते. एक मिनिट बघूया आपण. 25,388 बरोबर इथेच, इथे आलेली क्लोजिंग. मग आता उद्याची ओपनिंग कशी होते. काही वेळेला काय होतं, मार्केट थोडं गॅप अप पण ओपन होत असतं, सांगता येत नाही ना मार्केटचं. ओव्हरनाईटमध्ये काही पण होऊ शकतं मार्केटमध्ये, फ्लॅट ओपन होऊ शकतं किंवा गॅप डाऊन पण ओपन होऊ शकतं. मग आपल्यासाठी कोणत्या लेवल इथे काम करणार, कशा पद्धतीने आपण इथे मार्केटचा ट्रेंड ओळखू शकतो ते बघायचं आहे आपल्याला. मग मार्केटसाठी 5 मिनिटांमध्ये जेव्हा आपण चार्ट बघणार नाही इथे, आता उद्याच्या दिवशी पण 5 मिनिटांमध्ये बघतो आपण हा चार्ट, तर मार्केटसाठी मग ऑल टाईम हाय ही लेवल जे असणार एक रेजिस्टन्सचं काम करेल इथं 25,433. काय होऊ शकते संभावना, मार्केटने एक मोठी रॅली देऊन टाकलेली. आता काही वेळेला तो मोमेंटम कंटिन्यू पण होत असतो मार्केटमध्ये, पण शक्यतो काय होत असतं, मार्केट ज्या दिवशी मोठी रॅली देताना शक्यतो करून दुसऱ्या दिवशी ना ते थोडं साईडवेज होऊन जात असतं, पॉज घेत असतं मार्केट. पॉज म्हणजे एका रेंजमध्ये थांबण्याचा प्रयत्न करतं मार्केट. मग तसं पण होऊ शकतं उद्या की मार्केट फ्लॅट ओपन झालं तर ते आपल्याला एका रेंजच्या दरम्यान दिसू शकतं. म्हणजे जवळजवळ 25,433 एक रेजिस्टन्स असेल, खाली आल्यानंतर जवळजवळ 25,300च्या आसपास मार्केटसाठी एक सपोर्ट पण बनू शकतो. तसा पण सपोर्टच आहे. 25,300 ते 334 लेवल जर बघितली ना ती मार्केटसाठी एक सपोर्टचं काम करते. इथे मी 334 का लेवल इथे ड्रॉ केलेली समजलं तुम्हाला, तो ऑल टाईम हाय निफ्टीचा पहिला 333ची लेवल जी होती ना 333 आहे ती इथे आता लाईन ड्रॉ केल्यामुळे ते 34 दिसेल तुम्हाला. थोडा पॉईंटचा डिफरन्स पडतोच किती नाही म्हटलं तर. ती लेवल आपली तिथे येऊन ती लेवल सपोर्टचं काम करणार, किंवा 25,300 म्हणजे हा एक झोन असेल. इथे आपण 25,300च्या आसपास पकडूया लेवल, तर मार्केट मग इथे थोडं वेळ पण घालू शकतं याच्यामध्ये. एखाद्या वेळेला उद्याचा दिवस साईडवेज पण होऊ शकतो, रेंज बाउंड होऊ शकतं मार्केट. मार्केट काय होऊ शकतं, रेंज बाउंड. रेंज बाउंड मार्केट म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो असतो, साईडवेज मार्केट म्हणतो. साईडवेज मार्केट इथे साईडवेज पण होऊ शकतं. मग त्याच्यानंतरचं जे सेशन येणार त्याच्यामध्ये आपल्याला समजेल की मार्केट खरंच आता इथून वरती जातं आहे की खाली येतं आहे, पुन्हा मार्केटमध्ये करेक्शन येतं आहे का ऑल टाईम हायपासून, की मार्केट आपल्या मोमेंटमला कंटिन्यू करतं आहे. मोमेंटम कंटिन्यू करत असेल तर मार्केटमध्ये पुढे हर्डल येत जाणार. जसं आता 25,433 वरती एक हाय बनवला मार्केटने, तर मग एक सायकोलॉजिकल रेजिस्टन्स 25,500ची ती लेवल पण मार्केटमध्ये रेजिस्टन्सचं काम करेल. जसं आपण 25,000 म्हणायचो ना की ही एक लेवल आहे बघा, मार्केट त्याच लेवलच्या आसपास थांबतं आहे डेली, तिथेच ट्रेड करतं आहे. तसंच 25,500 पण ही लेवल मार्केटसाठी एक रेजिस्टन्सचं काम करू शकते. एक सायकोलॉजिकल रेजिस्टन्स आपण त्याला म्हणू शकतो. ही लेवल ब्रेक झाली उद्याच्या दिवशी, एखाद्या वेळेला तिथूनच मार्केटमध्ये रिजेक्शन पण येऊ शकतं 25,500 पासून, त्याच्यावरती जाणार नाही. गेलं तर मार्केट मग पुढच्या लेवल पण आपल्याला दाखवू शकतं. ते बघायचं आहे मग आपल्याला त्या रेजिस्टन्सला ब्रेक करतं आहे का. ब्रेक करत असेल तर तो मोमेंटम मार्केटमध्ये कंटिन्यू होत असतो, लक्षात घ्यायचं आहे. पण एक रॅली दिली तर मार्केट रेंज बाउंड होण्याची संभावना जास्त असते. ते होईलच का नाही, तर रेजिस्टन्सला ब्रेक करत चाललं वरच्या तर ते ट्रेंडिंग पण होऊ शकतं उद्याच्या दिवशी पण. ट्रेंडिंग पण सर्वांना मार्केटमध्ये विकनेस कसा येऊ शकतो, इंट्राडेमध्ये येऊ पण शकतो विकनेस. समजलं का, मार्केटमध्ये हे चालतंच. जसं मार्केट वरती गेलेलं आहे ते खाली पण येत असतं. मग आपण कसं समजून घ्यायचं की मार्केट आपलं खाली येतं आहे. समजा झालं फ्लॅट ओपन, मग ते जर 25,300च्या खाली जर यायला लागलं, इथे इथे ट्रेड करत असेल, फ्लॅट ओपन झालं समजा, आलं खाली, थोडं बाउन्स घेते, बाउन्स घेतल्यानंतर ते आपले प्रिव्हियस लो पुन्हा ब्रेक करायला लागले, मग आपल्याला समजेल की हे स्ट्रक्चर आता वरतून निगेटिव्ह होतं आहे. निगेटिव्ह प्राईस फॉर्मेशन बनतं इथे. प्राईस फॉर्मेशन जे बनणार इथे निफ्टीमध्ये ते निगेटिव्ह बनणार, खाली होऊन जाणार निफ्टी पुन्हा 25,258च्या आसपास. इथे पण बघा नंतर मार्केटने पुन्हा वेळ घालवला, पुन्हा मार्केटने ब्रेकआउट दिला होता इथे. ही लेवल पण 25,258 ही पण लेवल मार्केटसाठी काय बनेल, सपोर्ट. त्यानंतर मार्केट खाली आलं पुन्हा 25,200च्या आसपास, हा पण मार्केटसाठी एक सपोर्ट असेल. 25,128 ही लेवल पण मार्केटसाठी सपोर्ट. त्यानंतर 25,078 ही पण लेवल. 25,128 कोणती, आपण जे परवाचं सेशन झालं ना आपलं ट्रेडिंग सेशन, त्याचा हाय जो होता 25,130, तो मार्केटने ब्रेक केला नव्हता बघा. ती लेवल पण आपल्यासाठी काय बनेल, इथे सपोर्टचं काम करेल. तुम्हाला दाखवून देतो ती लेवल म्हणजे लक्षात येईल तुमच्या. इथे
या इथे इकडे या, ही लेवल म्हणतोय मी तुम्हाला, ही लेवल मारली नव्हतं इथे. मग ही लेवल पण मार्केटसाठी बनणार सपोर्ट. 25,130च्या आसपास आहे ती लेवल. ते ड्रॉ करताना 1-2 पॉईंट इकडे तिकडे होऊन जातात, पण ती लेवल 130ची, ही लेवल पण मार्केटसाठी सपोर्ट बनेल. म्हणजे एक मोठा सपोर्ट जर म्हटला ना, हीच लेवल असणार आपल्यासाठी, 25,130ची लेवल. मार्केट जर खाली येत असेल तर येऊ शकतं. जसं मार्केट वरती गेलं आहे ना, थोडं खाली पण येऊ शकतं. ते समजलं, खाली आलं तर मग मोठा सपोर्ट जो असेल ना मार्केटसाठी, तो 25,130च्या आसपास असेल. पण मला नाही वाटत एवढं खाली येईल, पण सांगता येत नाही ना मार्केटच्या काही. त्यामुळे तर मी एक शब्द वापरत असतो, मार्केट सुप्रीम आहे, त्याच्यामध्ये व्हायला काही पण होऊ शकतं. ते कंटिन्युअसली येऊ पण शकतं खाली उद्या. आपण एक दिवस बघितलेलं पण येते, हे बघा, हे कालचंच होतं ट्रेडिंग सेशन. हे बघा मार्केट कसं खाली येऊन गेलेलं होतं. इथे तर मोठी रॅली पण दिली होती बघा मार्केटने, दिसते तुम्हाला, ही रॅली पण दिली आणि तसंच खाली पण येऊन गेलं होतं मार्केट. मग उद्या होऊ पण शकतं ते की ऑल टाईम हायपासून मार्केट पुन्हा खाली येणार थोडंसं, म्हणजे जवळजवळ 25,130 किंवा 25,200 या लेवल गाठू पण शकतं, होऊ शकतं मार्केटमध्ये तसं. पण आपण ट्रेंडला फॉलो करायचं आहे की कशा पद्धतीने मार्केट वरती जाऊ शकतं आणि कसं खाली येऊ शकतं, तो ट्रेंड मला समजला पाहिजे फक्त. हे तर कोणी सांगू शकत नाही. हे बघा, हे नंतर बोलायला गोष्टी खूप काय असतात मार्केटमध्ये, ज्याच्यावरती चर्चा न केलेली बरी. की मी म्हटलं होतो इथे ब्रेकआउट येणार, इथे शॉर्ट कवरिंग येणारच आहे, हे कोणालाच माहीत नसतं. कोणाला माहीत होतं सांगा बरं? तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये पण उत्तर द्यायचं आहे, याच्यावरती कॉमेंट पण टाकत चाला तुम्ही, ठीक आहे. इंटरेस्टिंग असतात अशा गोष्टी, की हे मार्केट इथं साईडवेज होतं आहे आणि इथे एवढी मोठी कॅन्डल बनणार आहे, हे कोणाला माहीत असतं का? याचं उत्तर मला तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये नक्की टाकायचं आहे. कोणालाही माहीत नसतं एवढी मोठी इथे कॅन्डल बनणार आहे. समजलं का? ब्रेकआउट देणार, हां, मार्केट जेव्हा वेळ घालवतं ब्रेकआउट तर देतं, पण एवढी मोठी कॅन्डल बनवेल कोणालाही माहीत नव्हतं हे मार्केटमध्ये. आणि 400 पॉईंटने 500 पॉईंटने वरती जाईल हे पण कोणाला माहीत नसतं. लक्षात आलं ना तुम्हाला? सुप्रीम आहे मार्केट. तर आपण मार्केटचा ट्रेंड जो असतो ना त्याला फॉलो करत चालायचं बघता, ठीक आहे. ट्रेंडला फॉलो करा आणि शक्यतो इंट्राडेपासून दूर राहिलेलंच बरं असतं. समजलं का? इंट्राडे करू नका, ऑप्शन करू नका. इक्विटीमध्ये काम करत चाला. खूप साऱ्या संधी असतात स्टॉकमध्ये, त्यांचा फायदा मिळवत चला. ETF असतात काही, ETF मध्ये ट्रेडिंग करत चला. सेफ पैसा बनत असतो. आपण काय करतो, झटपट पैसा बनवण्यासाठी जातो या ऑप्शनमध्ये आणि लॉसेस करून घेतो. आजकाल तेच होतं आहे, प्रत्येकाला क्विक पैसा बनवायचा असतो ताबडतोब, त्यामुळे तो ऑप्शनमध्ये जातो, बाकी काही नसतं. सेफ पैसा बनवण्याचा प्रयत्न करा. स्टॉक मार्केटमध्ये काम करताय तर स्टॉप लॉस पण लावत चला. समजलं का? काही जण मनामध्ये स्टॉप लॉस लावतात. तुम्हाला करायचं असेल इंट्राडे करा, काही अडचण नाही, तुमची इच्छा, पण स्टॉप लॉस तरी लावत चला. रिस्क आपण डिसाईड केली पाहिजे की मला किती रिस्क घ्यायची याच्यामध्ये. रिस्क रिवॉर्डने काम केलं पाहिजे. टार्गेट असलं पाहिजे आपलं, मला किती प्रॉफिट घ्यायचं, त्याला आपण काय म्हणतो, टार्गेट माहीत असलं पाहिजे, ठीक आहे. अशा पद्धतीने काम करायचं आहे. तर माझ्या मते सर्वांना ॲनालिसिस नक्की आवडलेलं असेल. समजलं का? तर मार्केट कशामुळे वरती गेलं, काय असतं, या सर्व गोष्टी तुम्हाला आता समजलेल्या असतील. आणि जर व्हिडिओ आवडलेला असेल ना, व्हिडिओला लाईक पण करत चला. लाईक करत नाही बहुतेक जण, कंटाळा येतो लाईक करण्यासाठी. आणि छानशी कॉमेंट पण करत चला. तुम्ही जर कॉमेंट केलं ना, मी पण मोटिवेट होत असतो. समजलं का? त्यामुळे व्हिडिओला कॉमेंट पण करायची आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण करायचं आहे. चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद.